A line CD. Can you see this? Is it visible? Yes, sir. Yes, sir. Good. Change angle. Okay, a line CD makes 40 degrees with HP and 45 degrees with VP. The true length of line is 70 mm. Complete the projections if point C is 15 mm away from both HP and VP. A problem hai. Let us will start. The first one is this is your XY. Correct? This is your XY. After locating XY, what we always do? After locating XY, we locate the point. We locate one point. Which point here? C point. C, where it is C? C is 15 mm away. C is 15 mm away from both HP and VP. Okay. So we need to locate point C first. C and here another C. Okay. So this one we will call as याला आपण म्हणूयात C dash, and this one we will call as only C, top view, है ना? So then what we do next? याच्यानंतर काय करायचं? हे राहिलं होतं. Then draw the lines parallel to XY from these 2 points. Clear? हे करतो ना आपण. This is locus of C in front view, locus of C in top view. I will write here, है ना? Locus of C in top view. Then what we do next? What should we do next? Angle. Angle? 45. Okay. $40 degrees. है ना? We will try to plot the 40 degrees with HP. 40 degree टाकायचा. HP सोबतचा angle टाकायचा पहिल्यांदा. जो 40 degrees लिहिलाय तो टाकून घ्यायचा. Okay. So let us will try to plot this 40 degrees angle. 40 degrees with HP. Let us will call this as 40 degrees, and this one is, what is this? This is a theta. कुठला angle आहे हा? हा angle आहे theta. Okay. Theta. Then if you'll write for this line, then on this line what should come is TL. या लाईनवर कुठली लेंथ आली पाहिजे? ट्रू लेंथ आली पाहिजे. का? कारण हा अँगल कुठला आहे? थीटा. Then let us we will locate the phi angle. Phi angle locate करूयात. Phi angle किती दिलाय? 45 degrees. 45 degrees टाकायचा कुठं? टॉप व्ह्यू मध्ये. कारण phi कुठं असतो? नेहमी टॉप व्ह्यू मध्ये असतो. याच्यात काय अडचण नाही ना? जे बडबडतोय ते कळतंय ना?
Oh, sir. Yes, sir. So this one is phi. This is phi, and with phi also what comes is true length. Phi सोबत सुद्धा काय येत असते true length येत असते. No problem. So we have true length. आपल्याला true length दिलेली आहे है ना. We have true length. How much true length is 70 mm? True length is 70 mm. So what should you do now? Locate 70 mm. 70 mm locate correct. So I will locate the true length now. What is going on? Sorry. Let us say this is 70 mm. So where did I locate it? I have located it in front view. So I will mark the point here. Okay, so it is in front view. Now next, let us will try to locate the true length in top view, 70 mm. So where should it come? Yeah, just a second. हाँ, hello, hello, आहेत का?
येस सर. हा सॉरी बरं का, थोडंसं एक अर्जंट काम लागलं म्हणून गायब झालतो. हा तर 70 mm इथे एक टाकला, दुसरा 70 mm इथे एक पडेल आपला. ठीक आहे. सो दीज 2 पॉइंट्स वी गॉट. सो दिस पॉइंट वी विल नेम ॲज डी डॅश. या पॉइंटला काय म्हणायचं आपण? डी डॅश. नुसता डी डॅश म्हणणार का? नाही, याला आपण डी टी डॅश म्हणणार आहे. राईट, आठवतंय का? कारण आपण म्हटलं होतं डी टी डॅश, ट्रू लेंथ वाला डॅश, ट्रू लेंथ वाला डी पॉइंट. हिअर ऑल्सो ओनली डी टी, म्हणजे डी पॉइंट, पण कुठला पॉइंट? ट्रू लेंथ वाला पॉइंट. ओके, एवढं काम आपण केलं होतं. ओके, तर आता माझं म्हणणं आहे की तुम्ही पण हे काढायला सुरुवात करा माझ्यासोबत प्रॉब्लेम सोडूयात, थोडंसं अंडरस्टँडिंग होईल. क्लिअर? काय काय केलं? पहिल्यांदा एक्स वाय काढला, त्याच्यानंतर एक परपॅन्डिक्युलर लाईन काढली, त्याच्यानंतर पॉईंट सी लोकेट केला, फ्रंट व्ह्यू मध्ये टॉप व्ह्यू मध्ये दोन्ही ठिकाणी सी लोकेट केला. त्याच्यातून काय केलं? सी मधून एक्स वाय ला पॅरलल लोकस काढले, त्यांना नाव दिलं लोकस ऑफ सी इन फ्रंट व्ह्यू, लोकस ऑफ सी इन टॉप व्ह्यू. क्लिअर? म्हणजे एक्स वाय पासून या अंतरावरती टॉप व्ह्यू मधला सी आहे, एक्स वाय पासून या अंतरावरती फ्रंट व्ह्यू मधला सी आहे. लोकसचा अर्थ हा होतो. ओके, आता बघूयात. परत काय केलं? थिटा डिग्री टाकला. थिटा किती आहे? थिटा आहे 40 डिग्रीज. मग 40 डिग्रीज अँगल इथं फ्रंट व्ह्यू मध्ये टाकला. थिटा इक्वल टू 40 डिग्रीज. आणि परत फाय अँगल टाकला. फाय इक्वल टू 45 डिग्रीज. हे आपण टाकलं. इथून 40 डिग्री मोजलं, लाईन काढली. 45 डिग्रीज मोजलं, लाईन काढली. ओके, ह्या दोन लाईन्स आपल्या झाल्या. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, वी नो ऑन थीटा वी गेट ट्रू लेंथ, ऑन फाय ऑल्सो वी गेट ट्रू लेंथ. थीटा वरती पण ट्रू लेंथ मिळते आणि फाय वरती पण ट्रू लेंथ मिळते. ओके, त्याच्यामुळे आपण दोन्ही थीटा पण टाकून घेतला, फाय पण टाकून घेतला आणि त्याच्यावरती ट्रू लेंथ पण टाकून घेतली. 70 mm, इकडं 70 mm. ओके, इथपर्यंत कोणालाही डाऊट नाही आय गेस. त्याच्यानंतर काय करणार आहोत आपण? मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप, सगळ्यात महत्वाची स्टेप, जी की अजिबात विसरायची नाही, जी फार गरजेची आहे. ती कुठली? तर एक्स वाय ला पॅरलल लाईन काढायची. कुठून काढायची? या डी डॅश मधून, या डी टी मधून, सॉरी डी डॅश फ्रॉम डी टी, या डी टी मधून एक्स वाय ला पॅरलल लाईन काढायची. आणि सिमिलरली फ्रंट व्ह्यू मधल्या डीटी मधून पण एक्स वाय ला पॅरलल लाईन काढायची. काय आहेत या दोन लाईन्स? व्हॉट दीज टू लाईन्स इंडिकेट? दीज लाईन्स इंडिकेट लोकस ऑफ डी इन फ्रंट व्ह्यू. हा आहे लोकस ऑफ डी इन फ्रंट व्ह्यू. हा आहे लोकस ऑफ डी इन टॉप व्ह्यू. हा डी चा टॉप व्ह्यू मधला लोकस, हा डी चा फ्रंट व्ह्यू मधला लोकस, हा डी चा टॉप व्ह्यू मधला लोकस. ह्या लाईन्स फार महत्वाच्या आहेत. या लाईन्स जर तुम्ही विसरला, इफ यू फॉरगेट दीज टू लाईन्स, देन डेफिनेटली यू विल मेक सम मिस्टेक इन युअर प्रॉब्लेम. तर त्याच्यामुळे तुमच्या प्रॉब्लेम मध्ये नक्कीच काहीतरी मिस्टेक, काहीतरी चूक होऊ शकते. ओके, त्याच्यामुळं याच्यामध्ये अजिबात मिस्टेक करायची नाही. ओके, सो आय गेस यू हॅव डन. हे झालं. इथपर्यंत आलेत का? काही कोण आले माझ्यासोबत? 2 मिनिटं थांबा म्हटलं तर मी 2 मिनिटं थांबतो. कोण सोबत ड्रॉ करताय? आलात तुम्ही? ओके, सर. थांबू. बर, ओके, 2 मिनिटं थांबूया आपण. जे आलेले नाहीयेत सोबत त्यांनी घ्या जरा.
Okay, now I assume you have done with. आता मी असं अज्युम करतो की तुम्ही साधारण इथपर्यंत आलेला आहात का? Yes, sir. हा ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. आता काय करायचं, आता बघा फ्रंट व्ह्यू मध्ये इथं जो हा पॉइंट आहे तुमचा, हा इथला जो पॉइंट आहे dt डॅश, त्याच्यातून एक सरळ स्ट्रेट प्रोजेक्टर खाली आणायचा. ट्रान्सफर ए स्ट्रेट प्रोजेक्टर डाऊन. कुठपर्यंत आणायचा? अप टू लोकस ऑफ सी. सी च्या लोकस पर्यंत आणायचा, इथपर्यंत आणायचा. याच्यातून एक स्ट्रेट परपेंडिक्युलर खाली आणला, तो इथपर्यंत आणायचा, या पॉइंट पर्यंत. आफ्टर दिस कंपस घ्यायचा. कंपस तुम्ही सर्कल काढता ना, तो कंपस घ्यायचा. कंपस घेऊन काय करायचं, कंपसचा मेटल पॉइंट इथं ठेवायचा, फिक्स पॉइंट इथं ठेवायचा या सी वरती, आणि दुसरा पॉइंट कंपसचा इथं ठेवायचा. म्हणजे ही लेंथ कंपस मध्ये घ्यायची थोडक्यात. टेक दिस मच लेंथ इन युअर कंपस अँड नाउ मार्क द आर्क. टेक सी ॲज अ सेंटर. सी हा सेंटर घ्यायचा, ही एवढी रेडियस घ्यायची आणि आर्क मारायचा. मार्क द आर्क लाईक दिस. wherever it cuts, इथं कट केला, हा असेल तुमचा पॉइंट डी. दिस बिकम्स युअर पॉइंट नंबर डी. Let us will say it is here. So name that point as point D. It is the top view of D. हा झाला point D चा top view. Okay, and now locate line CD. आता top view मधली line CD locate करा. कशी locate करायची? C मधून हा D point join करा. This is line CD in top view, or you can say top view of line CD, किंवा त्याला तुम्ही line CD चा top view असं देखील म्हणू शकता. Okay, all are up to here. Just let me know if you reach up to here. Yes, sir. आले? ठीक आहे, चलो. Now let us will try to locate front view of line CD. Line CD चा front view. लाईन CD च्या फ्रंट व्ह्यू साठी आपण काल काय केलं होतं, व्हॉट वी डिड यस्टरडे दॅट आय विल शो यू फर्स्ट. पहिल्यांदा काय केलं, टॉप व्ह्यू मधल्या DT मधून, या DT पॉइंट मधून स्ट्रेट प्रोजेक्टर अप इथं आणायचा. ओके, इथं आल्यानंतर काय करायचं, परत कंपास घ्यायचा. टेक कंपास. कंपासचा मेटल पॉइंट इथं ठेवायचा, फिक्स पॉइंट. पेन्सिल पॉइंट इथं ठेवायचा आणि आर्क मारायचा. आर्क कुठं मारायचा, या पॉइंट पासून आर्क सुरू करायचा, इथं कट करायला पाहिजे ऍट दिस प्लेस. या लाईनला कुठेतरी कट होईल. ओके, सो आता इथं माझ्या ह्याच्यात ते कर्व येईना, ते स्ट्रेट लाईनच यायला लागली. वाय आय डोंट नो, इट इज अपिअरिंग लाईक स्ट्रेट लाईन. Okay, this way. So here you are having cut. या लाईनला इथं कट भेटला तुम्हाला. कुठे ठेवला आपण बघा, हाऊ यू डिड इट. या सी वर मेटल पॉइंट ठेवला, फिक्स पॉइंट सी वर ठेवला. सी टू दिस मच डिस्टन्स यू हॅव टेकन इन कंपास अँड देन यू रोटेटेड इट. आणि मग तुम्ही हे रोटेट केलं. सो व्हेरेवर यू आर गेटिंग दिस पॉइंट, this point is known as, या पॉइंटला म्हणायचं D डॅश.
So T is our front view. Okay, and now let us locate line CD in front view. Line CD locate करा front view मध्ये ही अशी. फार सोपं आहे. एकच काम आपण केलंय, एकच काम करतोय दोन्ही व्ह्यूज मध्ये. जिथं ट्रू लेंथचा पॉइंट आहे तिथून स्ट्रेट आणलं, रोटेट केलं, इथून स्ट्रेट नेलं, रोटेट केलं. एवढंच केलंय आपण, दुसरं काहीही केलेलं नाही. सगळे इथपर्यंत ड्रॉ करून घ्या. ड्रॉ अप टू हिअर. झालं का? तिथपर्यंत झालं? आले का? येस सर. ओके, सगळे आले का? अजून एक 2-3 आवाज येऊ द्या. हो झालं सर, झालं सर म्हणून. येस सर. हा ओके. काय खडखडीत आवाज आहे. वा, जेवढं भरपूर झालेलं आहे. ओके, येस सर झालं. झालं. ओके, आता क्रॉस चेक करायचं आहे तुम्हाला. क्रॉस चेक पॉइंट काय आहे आपला लक्षात आहे का? बघा, क्रॉस चेक साठी काय करायचं, तर या डी डॅश मधून या डी डॅश ला एक लाईन जोडायची. हा डी डॅश आणि हा डी डॅश जोडायचा. हे दोन डी डॅश, सॉरी, हा डी डॅश आणि डी हे दोन जोडायचे. अँड चेक, अँड देन चेक, डू यू गेट दिस लाईन परपेंडिक्युलर टू एक्स वाय. काय चेक करायचं? ही डी डी डॅश ला जोडणारी लाईन एक्स वाय ला परपेंडिक्युलर येते का हे चेक करायचं. इफ इट कम्स परपेंडिक्युलर, जर ती परपेंडिक्युलर आली तर तुमचं आन्सर बरोबर आहे. इफ इट कम्स परपेंडिक्युलर देन युअर आन्सर इज करेक्ट. चेक करा. येते सर. येतोय? ओके. इफ इट कम्स देन इट मीन्स युअर आन्सर इज करेक्ट. So this we have written in a TL. TL equal to 70. We have written, we know this. Here also TL equal to 70. We got it, है ना? या लेंथचं काय नाव आहे? C dash D dash. This C dash D dash is elevation length. How much you got it? Just tell me. किती आले सांगा? सर 48. 48. Okay. 48 mm. And CL 54. PL equal to
54. PL equal to 54, EL equal to 48. क्लिअर? ह्या दोन लेंथ मिळाल्या. बघा आता काय काय लिहितो मी बघा इथं. व्हॉट द थिंग्स आय राईट. थीटा इक्वल टू 40 degrees, phi equal to 45 degrees, then TL equal to 70 mm. Then we got EL equal to 48. Then we got PL equal to 54. आता पुढच्या नवीन दोन टर्म्स मी इंट्रोड्यूस करणार आहे. आता यातल्या नवीन दोन टर्म. कुठल्या दोन टर्म नवीन? हा जो अँगल आहे हा वाला. This angle is called as alpha. And whatever this angle we got, this will be ultimately beta. हे दोन अँगल देखील आपल्याला मिळालेले आहेत. One is alpha, another is beta. Just tell me how much is alpha? 36 degree. Alpha, अरे 36 no, alpha must be more than 40. अल्फा 40 पेक्षा जास्त यायला पाहिजे ना. बघा की 120. 120 नाही. अरे So 64 degrees, sir. हा, दिस इज ओके. ओके 64 इट इज ठीक आहे. इथून मोजायचं 10 20 30 40 इथं आलं. 45 50 60 आणि 64 असं. ठीक आहे. 10 20 30 40 थिटा 40 झाला. 50 60 64 असं अल्फा 64 येईल. किती आहे बघा? 64 आसपास अजून कोणाचा आलाय का? Has anyone got? Sir, 67. 67. ठीक आहे. हा देखील चालेल. Sir, ओके. beta 67 आला माझा. बर. बीटा 67. ओके. बीटा तुमचा किती आलाय? हा. EL थोडी माझी जास्त आली, 51 आली. चालते का सर? असू दे असू दे असू दे. ठीक आहे. मी म्हटलं ना 1 डिग्री एरर म्हटलं का 2-3 mm इकडे तिकडे होणार. 1 डिग्री 2 डिग्री इकडे तिकडे 2-3 mm इकडे तिकडे. हे आपलं थोडे दिवस होणार. जोपर्यंत आपल्याला परपेंडिक्युलर आणि पॅरलल लाईन्सची तेवढी प्रॅक्टिस होत नाही ना, तोपर्यंत हे थोडंसं व्हायबल होत राहणार. डोंट वरी अबाउट दॅट. रिलॅक्स. ओके. आता झाले. एवढं सगळ्यांचं झालं. लिहून घ्या. हे तुमचा किती अल्फा आला लिहा, तुमचा किती बीटा आला लिहा. मी सावकाश झालोय बरं का एकदम, तुम्हाला लिहिता यावं म्हणून. कारण काल मला वाटतंय की फार तर दोघांनी प्रॉब्लेम सोडवून घेतला असेल, म्हणून मी अगदी आज निवांतच आहे. की प्रॉब्लेम एक पूर्ण तुमच्या वहीमध्ये, कम्प्लीट प्रॉब्लेम तुमच्या वहीमध्ये आला पाहिजे, त्याच्यासाठी एकदम निवांत सांगतोय मी. ओके. आता अल्फा काय आहे? व्हॉट इज अल्फा? दॅट आय विल राईट. व्हॉट इज अल्फा and what is beta? Okay, so alpha is apparent angle made by केलेला कुणी? apparent length apparent angle नी किंवा सॉरी apparent length नी केलेला अँगल हा apparent angle असतो. आता अल्फा कोण आहे? तर अल्फा इज apparent angle made by apparent length in front view with xy. ओके. अल्फा काय आहे? apparent angle आहे. मेड कुणी केलेला आहे? apparent length नी केलेला आहे. कुठं केलेला आहे? फ्रंट व्ह्यू मध्ये केलेला आहे. Okay, then now let's beta is apparent angle made by apparent length in top view only. Okay, top view with xy. क्लिअर? हे दोन आहेत अल्फा आणि बीटा. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर असं तुमच्या लक्षात येईल की अल्फा इज
हा MCQ सांगतो बरं का. ऑलवेज ग्रेटर दॅन बीटा. थीटा. बीटा सोबत नाही, थीटा सोबत. अल्फा हा थीटा पेक्षा नेहमी मोठा असतो. अल्फा हा थीटा पेक्षा नेहमी मोठा असतो. आणि सिमिलरली बीटाला जर तुम्ही अप्लाय केलं, बीटा इज ऑलवेज ग्रेटर दॅन फाय. हे MCQ 2 महत्वाचे. अल्फा हा नेहमी थीटा पेक्षा मोठा असतो, बीटा हा नेहमी फाय पेक्षा मोठा असतो. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टी लक्षात कुठल्या ठेवायच्या आहेत. ट्रू लेंथ नेहमी ट्रू अँगल सोबत येते. ट्रू लेंथ ऑलवेज कम विथ ट्रू अँगल. ओके. इलिव्हेशन लेंथ ऑलवेज कम विथ अल्फा. प्लॅन लेंथ ऑलवेज कम विथ बीटा. ते देखील लिहितो मी, है ना. इलिव्हेशन लेंथ त्यालाच काय म्हणतात, फ्रंट व्यू लेंथ ऑलवेज कम विथ अल्फा. प्लॅन लेंथ और top view length always come with beta. प्लॅन लेंथ किंवा टॉप व्यू लेंथ नेहमी कोणासोबत येते, तर ती नेहमी बीटा सोबत येते. ओके. सो व्हॉट these are the simple points, but these come as an MCQ. Just a second. हा हॅलो. हे MCQ पॉइंट्स आहेत, फार महत्वाचे, फार इम्पॉर्टंट. क्लिअर. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. ह्या किती टर्म आहेत, टोटल 7 टर्म्स आहेत. यू कॅन फाइंड हिअर टोटल 7 टर्म्स. 7 आहेत. थीटा फाय ट्रू लेंथ, त्यानंतर EL PL अल्फा बीटा. हे 7 टर्म्स आहेत. ह्या 7 पैकी तुम्हाला कुठल्याही 3 दिल्या जातात. आउट ऑफ दीज 7 यू विल बी गिवन एनी 3. तुम्हाला कुठल्याही 3 दिल्या जातात आणि तुम्हाला उरलेले 4 काढायला सांगतात. कधी ड्रॉइंगचा पेपर असेल तर. ड्रॉइंगचा पेपर नसेल तर काय विषय नाहीये. जर तुम्हाला MCQ ही नॉर्मल तुमची थिअरी एक्झाम होते तशी झाली तर मग हा विषय नाही येणार. पण जर तुमची एक्झाम ही ड्रॉइंग बेस झाली तर साठी सांगतो मी तुम्हाला काय करतात. 3 पॅरामीटर दिले जातात. कुठलेही 3. आता या प्रॉब्लेम मध्ये बघा कुठले दिले, थीटा फाय ट्रू लेंथ, हे 3 पॅरामीटर दिले. ओके. तर ह्या 3 पॅरामीटर वरून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तर असे कुठलेही 3 पॅरामीटर दिले जातात. एकच कंडिशन नाही देत आहेत. कुठली, तिन्ही अँगल्स. तिन्ही अँगल शक्य नाही, एक तरी लेंथ पाहिजे. तिन्ही अँगल दिले तर नाही सुटत. ऍटलीस्ट 1 लेंथ इज रिक्वायर्ड. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठलेही 3 पॅरामीटर दिले जातात. एनी 3 पॅरामीटर्स विल बी गिवन टू यू अँड अकॉर्डिंगली यू विल बी आस्क्ड टू फाइंड रिमेनिंग 4 पॅरामीटर्स. राहिलेले 4 पॅरामीटर्स तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले जातात.
हा प्रॉब्लेम समजला आहे सगळ्यांना असं समजतो, समजलाय का? येस सर. ओके. Yes, sir. आता एक पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला देतो, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, जमतोय का चेक करूया. सर प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ट्रू लेंथ, टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू ची सेमच असते का? नाही 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 नाही, सगळं बदलतं, सगळं बदलतं, काही चेंज नाही, सही काही कॉन्स्टंट नसतं राहत. सगळ्या व्हॅल्यूज बदलू शकतात. ऑल व्हॅल्यूज कॅन चेंज. सिंपल दिल्यावर का मी काही सुद्धा बदल केला नाही, फक्त अँगल लेंथ बदलले, बाकी सगळं जे पॅरामीटर किंवा जी प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची ती सेमच ठेवली आहे. बघा बरं सोडवता येतोय का, जमतोय का? We have still 10 minutes. Try this. I will give you 7 minutes. 7 मिनिटं तुम्हाला देतो, नाही सुटला तर शेवटच्या 3 मिनिटात मी सोडवतो.
हाँ, आर यू गेटिंग? होता है का? कोणाचा आन्सर येत आहे? इज एनीबडी गेटिंग? सर झालंय थोडं आले. बर बर बर, काढा काढा काढा. हा हॅलो सर. हा बोला. सर एलिव्हेशन लेंथ 52 येत आहे आणि प्लान लेंथ 46 येत आहे बर, ओके. आणि अल्फा 62 येत आहे. थांबा 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 थांबा, लिहून घेऊ द्या, लिहून घेऊ द्या. हा, EL इक्वल टू 52. येस सर, EL 52 हा, PL आणि प्लान लेंथ 46 46. हा आणि अल्फा येत आहे 62 डिग्री हा, आणि बीटा येत आहे 55 डिग्री. बर, ओके, व्हेरी गुड. चला, बघा आता हे टाकलं इथं ट्रू लेंथ वरती मी टाकली, फ्रंट व्ह्यू मध्ये एक ट्रू लेंथ टाकली. नाव दिलं नाहीत मी, सॉरी. हा पॉइंट आहे P डॅश, हा QT डॅश, P QT. ओके, देन व्हॉट वी डू, देन locus of Q, this is locus of Q in top view. ओके, देन नेक्स्ट काय करायचं आपल्याला? परत याच्यातून स्ट्रेट परपेंडिक्युलर डाउन टिल हियर, टिल दी लोकस ऑफ P. देन नेक्स्ट look and rotate, use compass and rotate, you will get an arc here. Clear? Then next, name this point Q, join the line PQ. This is the top view of line PQ. हा झाला लाईन PQ चा टॉप व्ह्यू. आता लाईन PQ चा फ्रंट व्ह्यू काढायचा. त्याच्यासाठी काय करायचं सांगतो तुम्हाला. मगाशी आपण काय केलं, तर इथून स्ट्रेट आणलं, रोटेट केलं. आता मी काय करतो, या Q मधून डायरेक्टली स्ट्रेट लाईन वरती काढतो. Wherever it cuts. प्लान लेंथ 52 येते आणि एलिव्हेशन लेंथ 47 येते. असं आहे का? जस्ट सेकंड. सो दिस इज Q. हा काढतो. नाही सर, एकच ते करेक्ट आहे. एक मिनिट एक ते मिनिट correct आहे. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा, मी काय केलं हे आधी बघा. इथनं मगाशी काय केलं, आपण QT मधून स्ट्रेट आणलं होतं, रोटेट केलं. आता मी शॉर्टकट वापरला. काय शॉर्टकट वापरला? टॉप व्ह्यू मधल्या Q मधून मी स्ट्रेट प्रोजेक्टर वरती आणला. टॉप व्ह्यू मधल्या Q मधून मी स्ट्रेट प्रोजेक्टर वरती आणला. व्हेरेवर इट कट्स, हा जिथं कट करतोय तिथं आपल्याला मिळतो Q चा फ्रंट व्ह्यू, अँड देन जॉइन दिस PQ. This is front view. Okay, this is how here you will get top view of PQ, and this is here you will get front view of PQ. Okay, now let us will see the answers. आता बघूया जरा आन्सर्स बद्दल डिस्कस करू. हा, तर काय होतंय बघा, सोपं सांगतो. थीटाची व्हॅल्यू जास्त आहे का नाही? म्हणल्यानंतर प्लान लेंथ इलिव्हेशन पेक्षा कमी पाहिजे, हे करेक्ट आहे. Plan length is less than elevation length, so this is correct. ठीक आहे, व्हेरी गुड. 2 प्रॉब्लेम सोडवले. एक होमवर्कला देतो, दोन प्रॉब्लेम्स देतो होमवर्कला. ट्राय करा, सुटले फारच छान, नाही सुटले डोंट वरी, आपण उद्या सोडवणार आहोत. ओके,
हा एक झाला बरं का. दुसरा अरे कुठे गेले ते. बघा दुसरा प्रॉब्लेम बघा. सेकंड प्रॉब्लेम जरा बघा. ए लाईन सी डी 70 mm लॉंग म्हणजे ट्रू लेंथ किती दिली 70 mm दिली. मेक्स 45 डिग्री विथ एचपी. 45 डिग्री काय आहे इथं थीटा. थीटा. द टॉप व्यू ऑफ लाईन मेक्स 50 डिग्रीज विथ एक्स वाय. आता हा कुठला अँगल आहे. वाक्य काय आहे बघा. दी टॉप व्यू ऑफ लाईन मेक्स. लाईनचा टॉप व्यू करतोय किती डिग्री 50 डिग्री. लाईनचा टॉप व्यू म्हणजे बीटा आहे. हा अँगल आहे बीटा. एकदम बरोबर. सो दिस अँगल इज बीटा. हा जो 50 डिग्री दिलाय ना सो दिस अँगल इज बीटा. ओके सो यू हॅव बीन गिवन बीटा अँगल. आणि हा तुम्हाला सोडवायचा आहे. सुटला तर ठीक, नाही सुटला आपण उद्याच्या लेक्चरला हा प्रॉब्लेम घेणार आहोत. टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके हा मात्र तुम्हाला कंपल्सरी सुटायलाच पाहिजे. हा सुटत नसेल मग मात्र टेन्शन घ्यावं लागतं. ठीक आहे. ओके एनी डाऊट हिअर इन. ओके सो वी विल स्टॉप देन. थँक्यू. हॅलो सर. हॅलो, 1 मिनिट सर, लिहायचं राहील. हा बोला बोला. हो ठीक. एक मिनिट स्क्रीन. हो दाखव दाखव. हा हा झालं सर. झालं. ओके ठीक आहे. सगळ्यांचं झालं का. कुणाचं राहिलं असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या. झालं सर. ओके